आज आपण अंड्याची भाजी बनवणार आहे। चला मग आता अंड्याची भाजी कशी बनवायची ते बघ। भाजी बनवण्यासाठी मी 5 बॉईल अंडे घेतले। ही सामग्री आहे, कोथिंबीर आहे, मिरच्या आहे, अद्रक आहे, लसूण आहे, एक प्याज, एक टमाटर। चला मग आता आपण मसाल्याची तयारी करू। आणि हे मिरच्या घेतल्या मी 5-6, याले असं तोडून टाकू। हे बघा, हे अद्रक घेतलं मी एवढंसं। अद्रकले आपण थोडं कट करून घेतलं, हे टाकून घेते। लसूणची कली आहे 10-12 आणि हा कोथिंबीर आहे। आता आपण हे मिक्सर मध्ये पिसून घेऊ। हा मसाला पिसून घेतला, मस्त असा बारीक करून घेतला मसाला। कढईमध्ये 3 चम्मच तेल टाकते। प्याज काटून घेऊ। टमाटर आणि प्याज काटून झाला। हे थोडीशी हळदी टाकतो मी अंड्यावरती, आणि हे थोडीशी लाल मिरची पावडर, वरून थोडंसं नमक टाकते। हे बघा, थोडंसं नमक घेतलं। आता आपण अंडे मिक्स करून घेऊ असे मसाला पूर्ण। हे बघा, असं चोडून घ्यायचं थोडं। हे आता मी अंडे टाकून घेते, झाला मसाला चोडून। आता आपण अंडे फ्राय करून घेऊ। असे पलटी करून घ्यायचे। हे दोन्ही बाजूने चांगले मस्त असे अंडे फ्राय करून घ्यायचे। आता अंडे आपले फ्राय झाले, मी आता काढून घेते। फ्राय करून घेतले अंडे। आता आपण हा प्याज टाकू। आता प्याज चांगला असा भाजून घेऊ। प्याज चांगला झाला, आता आपण हा मसाला टाकून घेऊ। मसाला टाकून झाला, याच्यात थोडंसं पाणी टाकून घेते मी। हे थोडंसं पाणी घेतलं, हे पण टाकून घेऊ। एक टमाटर घेतलं होतं मी, हे बारीक कट करून घेतलं, हे पण याच्यात टाकून घेऊ। मसाला चांगला असा परतून घेऊ। हल्दी पावडर टाकते, अर्धा चम्मच धनिया पावडर, 1 चम्मच लाल मिरची पावडर और अर्धा चम्मच नमक। आता मसाला चांगला असा मिक्स करून घेऊ। गरम मसाला टाकते, आता मिक्स करून घेऊ असं मस्त। आता सगळे मसाले बिसाले झाले आपले टाकून। याच्यामध्ये मी आता पाणी टाकते। एवढंसं पाणी केलं मी। तुम्ही बी तुमच्या भाजी अनुसार रसा कमी जास्त करू शकता। आता मसाल्याला चांगली उकळी येऊ देऊ। हे बघा, आता मसाल्याला चांगली उकळी आली। याच्यामध्ये मी आता हे अंडे टाकून घेते। हे बघा, 5 मिनिटासाठी आपण अंड्याला असं शिजवून घेऊ। आता आपले 5 मिनिट झाले, अंड्याची भाजी बनवून तयार आहे। आता मी थोडासा कोथिंबीर टाकते आणि गॅस बंद करून घेते। हे बघा, आपली अंड्याची भाजी बनवून तयार आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दबावायला विसरू नका। धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।